हल्ली ना पावसाचा नेमच राहिला नाही. मागच्या वर्षी तर मे महिन्यामध्येच पाऊस पडायला सुरुवात झाली होती आणि ह्या वर्षी तर मार्च एप्रिलमध्येच पाऊस पडतोय. त्यामुळे ना थोडे वाळवण्याचे जे पदार्थ आहे ना आपल्याला काळजीपूर्वक बनवावे लागणार आहे. तर आज आपण 4 किलोचा मिरचीचा मसाला बनवणार आहोत. तर हा अतिशय साध्या सिंपल पद्धतीने हा मसाला मी तयार करणार आहे आणि हा स्टोअर कसा करायचा, अगदी आपला 1 ते 2 वर्ष ह्या मिरची पावडरचा रंग जाऊ नये किंवा याचा सुगंध जाऊ नये यासाठी बऱ्याचशा छोट्या मोठ्या टिप्स मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे किंवा मिरची कुठली निवडायची ते सुद्धा मी अगदी बारकाईने व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर आमच्याकडे ना थोडासा तिखट हा मसाला पाहिजे असतो. मसाला म्हणण्यापेक्षा ना मी फक्त लाल मिरची पावडर बनवते. तर त्यासाठी लवंगी मिरची या ठिकाणी मी घेतलेली आहे. तर साधारणतः 4 किलोचा मसाला इथे मी घेतलेला आहे संपूर्ण. तर त्यासाठी 2 किलो लवंगी मिरची, त्यासाठी मी 1 किलो इथे शंकेश्वरी मिरची घेतलेली आहे. आता ह्या सगळ्या मिरच्यांची जी माहिती आहे ना ते मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. फक्त आता साधं सिंपल प्रमाण मी इथे सांगत आहे. तर 2 किलो लवंगी मिरची, 1 किलो शंकेश्वरी मिरची, त्यासाठी मी अर्धा किलो इथे बॅडगी मिरची घेतलेली आहे. इथे पाव किलो मी इथे पांढरी मिरची सुद्धा घेतलेली आहे आणि पाव किलो आपल्याला काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे. आणि बाकीचे जे मसाले आहे ना अगदी थोडे थोडेच घेतलेले आहे. यामध्ये मी घेतलेले आहे धने, जिरं आणि खसखस. यापेक्षा जास्त मसाले मी मिरची पावडरमध्ये कधीही वापरत नाही. आता ह्या मिरच्या आणताना ना मी मार्केटमधून देठं काढलेल्याच मिरच्या आणल्या होत्या. फक्त घरी आल्याच्या नंतर हात फिरवला कुठे काडी कचरा राहिला की नाही, आणि त्यानंतर कडकडीत उन्हामध्ये फक्त 2 दिवस या मिरच्यांना सुकवलं आहे. कारण जेव्हा मार्केटमधून आणतो ना त्यामध्ये पाणी वापरून थोडेसे हा ओलसर केलेले असते. त्यामुळे आपल्याला ह्या 2 दिवस तरी किमान उन्हामध्ये वाळवणं गरजेचं आहे. कारण ओल्या मिरचीचा जो मसाला आहे ना हा जास्त दिवस टिकत नाही आणि 2 दिवसापेक्षा जास्तही आपल्याला ह्या सुकवायच्या नाही, कारण त्याचा रंगसुद्धा डाऊन होतो. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता इथे लवंगी मिरची मी घेतलेली आहे. तिखटपणा ह्या मिरचीमध्ये जास्त असतं. आता आम्ही थोडंसं जास्त तिखट खात असल्यामुळे इथे मी 2 किलो एवढ्या ह्या लवंगी मिरच्या घेतलेल्या आहे. जेव्हा बाजारात जाल ना अगदी तुम्हाला सहज ओळखायला येईल, कारण ही ना अगदी छोटीशी साईजने असते आणि याचं सालसुद्धा अगदी पातळ असतं आणि चवीलासुद्धा ही जास्त तिखट असते. तर हे पहा, आता सुकवून घेतल्याच्या नंतर अगदी सहजरित्या हिचा तुकडा पडत आहे. सुकवून घेणं सुद्धा फार गरजेचं आहे. त्यानंतर ना इथे मी घेतलेली आहे बॅडगी मिरची. बॅडगी मिरची का वापरायची आहे, आपल्या भाजीला छान असा टेस्टही येते, सुगंध ह्या मिरच्यांमध्ये असतो, घट्टपणा येण्यासाठी आणि तर्री येण्यासाठी ना ही मिरची वापरली जाते. तर बरोबर मी इथे 250 ग्रॅम एवढी ही मिरची घेतलेली आहे. त्यानंतर दाटसरपणा भाजीला यावा ना याकरता पांढरी मिरची घेतलेली आहे. तर पांढरी मिरचीमुळे ना भाजीला छान असा घट्टपणा येतो. तर ही सुद्धा मी साधारणतः पाव किलो प्रमाणामध्ये घेतलेली आहे. त्यानंतर इथे तिसरी मिरची मी घेतलेली आहे शंकेश्वरी मिरची. शंकेश्वरी मिरचीची खासियत म्हणाल ना ही अगदी लवंगी मिरचीपेक्षा अगदी लांब सडक असते आणि हिचं सालसुद्धा अगदी जास्त पातळ असतं. हाताने जर तुम्ही तोडायला गेलात ना, हाताने जरी उचललं ना अगदी सहजरित्या हिचे तुकडे होतात. ही मिरची यामध्ये मी यासाठी वापरलेली आहे कारण यामुळे ना आपल्या मिरची पावडरला छान असा रंगही येतो आणि चकाकीसुद्धा येते. तर बाजारामध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या असतात, तर त्यातल्या मी ह्या साधारणतः 4 ते 5 मिरच्या इथे घेतलेल्या आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटची मिरची म्हणाल ना ही काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे ना आपल्या मिरचीला छान अगदी गडद रंग येतो आणि तर्रीसुद्धा येतं. तर हिचं सुद्धा प्रमाण मी 250 ग्रॅम घेतलेलं आहे. आता तुम्हाला इथे मी 4 किलोचा हा जो मसाला आहे ना तो सांगितलेला आहे. जास्त प्रमाणात बनवायचा असेल तर हे प्रमाण दुप्पट घेऊ शकता आणि 1 किलोच्या प्रमाणामध्ये सुद्धा मी तुम्हाला माहिती देणार आहे. ते तुम्हाला डिस्क्रिप्शन चेक करावं लागणार आहे. त्यासाठी मी काय मसाले घेतलेले आहे, बरेच जण यामध्ये ना गरम मसाला वापरतात, परंतु मी यामध्ये काहीही जास्त गरम मसाले वगैरे वापरत नाही. तर यामध्ये साधारणतः 50 ग्रॅम आपल्याला खसखस घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला 100 ग्रॅम धने लागणार आहे. तर हे 4 किलोसाठीचे अगदी परफेक्ट आहे. आणि त्यापूर्वी सगळे जिन्नस आपल्याला 2 दिवस किमान उन्हामध्ये वाळवून घेणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर आपण हे तुम्हाला जर कमी प्रमाणात बनवायचं असेल तर तुम्ही हा मिक्सरमध्ये बनवू शकता. आता हा मसाला माझा जास्त असल्यामुळे ना मी हा डंकावरून दळून आणणार आहे किंवा मिरचीची जी गिरणी असते ना त्यामधून सुद्धा तुम्ही दळून आणू शकता. सगळे जिन्नस एकदा टाकून घ्यायचे, व्यवस्थित मिक्स करायचे आणि त्यानंतर आपल्याला ही मिरची पावडर दळून आणायची आहे. आता ही मिरची पावडर मी डंकावरून छान अशी दळून आणलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला रंग तर दिसतच असेल, अगदी छान असा गडद रंग आपल्या मिरची पावडरला आलेला आहे. अगदी तुम्ही 2 वर्ष जरी ही मिरची पावडर ठेवली ना अगदी जसाची तसा रंग राहतो. आता तुम्हाला फरकसुद्धा दाखवते, कारण मागच्या वर्षीसुद्धा मी सेम ह्याच पद्धतीने मिरची पावडर बनवलेली होती. त्याचा रंग आणि आत्ताची जी मिरची पावडर आहे ना याचा रंग तुम्हाला यावर
समजेलच की कारण आपली जी मिरची पावडर आहे ना, अगदी तुम्ही 2 वर्ष ठेवाल, 4 वर्ष ठेवाल तरीही रंग कुठेही चेंज होणार नाही. तर ही माझी मागच्या वर्षीची मिरची पावडर आहे. सेम पद्धतीने बनवलेली होती. कुठेही याला अळी, जाळी काहीही लागलेली नाही. कारण 2-3 महिने झाली थोडीशी जरी हवा लागली नाही ह्या मिरची पावडरला तर लगेचच अळी, जाळी व्हायला लागते. आता ही मिरची स्टोअर कशी करायची ना ते सुद्धा मी पुढे सांगणार आहे. कारण स्टोअर करण्याची सुद्धा एक खास पद्धत आहे. जर आपण व्यवस्थित मिरची पावडर स्टोअर केली नाही ना तर हिला अळीजाळी लागण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण मिरची पावडर तर अगदी मेहनतीने बनवली, परंतु ती जर स्टोअर व्यवस्थित करून ठेवली नाही ना ती नक्कीच खराब होणार आहे. आता ही जी मिरची पावडर आणल्याच्या नंतर ना मी पुन्हा चाळणीने चाळून घेतलेली आहे आणि वरती जो चोथा किंवा ज्या बिया राहतात ना, बऱ्याचदा मिरची पावडरच्या ज्या बिया आहे ना जेव्हा आपण कांडप यंत्रावरती नेतो ना तर त्या व्यवस्थित बारीक होत नाही. तसे तर ते लोक आपल्याला बांधून देतातच, परंतु त्या मिरच्याच्या बियांमध्येच ना खरा तिखटपणा असतो. त्यामुळे पुन्हा एकदा मी त्या मिक्सरला फिरवून आणि ह्या मिरची पावडरमध्ये चाळून मिक्स केलेली आहे. आता ही स्टोअर कशी करणार आहे? आता स्टोअर करण्यासाठी ना शक्यतो कुठलीही प्लास्टिकची बरणी न वापरता अशी काचेची बरणी किंवा चिनी मातीची बरणी घ्या. ती स्वच्छ धुवून घ्या, कडकडीत उन्हामध्ये 1 ते 2 तास ठेवा. त्यानंतर एखाद्या कपड्याने व्यवस्थित पुसून घ्या आणि त्यानंतर यामध्ये मिरची पावडर भरा. मिरची पावडर भरत असताना ना आजूबाजूला कुठेही पाण्याचा हात लागणार नाही. सगळे भांडे व्यवस्थित असे कोरडे करून घ्या कपड्याने आणि त्यानंतरच आपल्याला ही मिरची पावडर ह्या काचेच्या बरणीमध्ये भरायची आहे. सुरुवातीला 2-4 चमचे मी ह्यामध्ये मिरची पावडर टाकली आणि आपल्याकडे जे हिंगाचे अख्खे खडे असतात ना ते आपल्याला ठेवायचे आहे. हिंग पावडर न वापरता हिंगाचे खडे आपल्याला असे मध्ये मध्ये ठेवायचे आहे. त्यामुळे तुमची मिरची पावडर कुठेही खराब होणार नाही किंवा त्याला अळी लागणार नाही किंवा जाळं लागणार नाही. रंगसुद्धा अगदी जसाची तसा संपेपर्यंत राहणार आहे. सुगंधसुद्धा टिकून राहतो. त्यामुळे ना हे हिंगाचे खडे असे आपल्याला ठेवायचे आहे. मी मध्ये 2-3 खडे ठेवलेले होते आणि वरतीसुद्धा 2-3 खडे ठेवलेले आहे. व्यवस्थित आपल्याला झाकण लावून ही एखाद्या कोरड्या ठिकाणी ठेवायचे आहे. आणि पावसाळ्यामध्ये ना हा डबा आपल्याला सारखा उघडायचा नाही. पावसाळ्याभर आपल्याला जितकी मिरची पावडर लागेल ना ती थोडीशी साईडला काढून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला ही मसाल्याची बरणी सारखी उघडावी लागणार नाही. कारण पावसाळ्यामध्ये ना थोडासा ओलावा असतो आणि ओलाव्यामुळे शक्यतो हे मसाले वगैरे खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे पावसाळा जेव्हा जास्त चालू असतो ना त्यावेळेला जेवढी हवी आहे ना तेवढी साईडला काढून घ्यायची आणि पावसाळ्याभर तर ही मिरचीची जी बरणी आहे ना अजिबात उघडायची नाही. जेवढी आपल्याला पावसाळ्याभर आवश्यकता लागते, म्हणजे जेव्हा जास्त पाऊस पडतो ना तेवढ्या पावसाळ्यापुरता आपल्याला मिरची साईडला काढून ठेवायची आहे आणि बाकीच्या वेळेला मग तुम्ही ह्या बरणीमधून घेतली ना तरीही चालेल. पण शक्यतो ना सारखी पावसाळ्यामध्ये आपल्याला ही बरणी उघडायची नाही. तर हे पहा मस्त अशी काचेच्या बरणीमध्ये मी भरून ठेवलेली आहे. तर ही माझी मसाला बनवण्याची पद्धत आहे. प्रत्येकाची मसाला बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते. आता तुमची कशी पद्धत आहे ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली किंवा ज्या टिप्स आहेत त्या कशा वाटल्या त्या कळवायला अजिबात विसरू नका.